कांतारा मूवीच्या निमित्ताने का असेना आता आपल्याला दक्षिण भारतातील वनदैवत पंजोर्ली आणि गुलिका याबद्दल सगळ्यांना सोशल मीडिया थ्रू माहिती झालेला आहे. दक्षिण कर्नाटकात विशेषतः तुळुनाडू प्रदेशात भूतकोला किंवा दैवकोला ही परंपरा आजही जिवंत आहे. पण मला खरं तर त्या निमित्ताने यामागची एक मॅथॉलॉजिकल स्टोरी जी आहे ती सांगायला मला नक्कीच आवडेल. तर ही महत्वाची दोन दैवत मानली जातात. पण त्यांची कथा केवळ खरं तर देवपणाची नाही, तर ती निसर्ग, न्याय आणि राग यांची आहे. तर आपण पहिले ऐकूया पंजुर्लीची कथा. कथेनुसार देवी पार्वतीनं एकदा मातीपासून एका रानडुकराची मूर्ती तयार केली. त्या मूर्तीतून एक तेजस्वी रानडुक्कर जन्माला आलं आणि त्याचंच नाव होतं पंजुर्ली. तो अत्यंत बलवान पण अस्वस्थ आत्मा होता. तो पर्वत, नद्या आणि जंगलांमध्ये इकडे तिकडे धावू लागला आणि कधी कधी देवदेवतांनाही त्रास देऊ लागला. ते पाहून भगवान शंकर म्हणाले, हा आत्मा पृथ्वीवर जाऊन तिथल्या लोकांचं आणि निसर्गाचं रक्षण करेल. आणि अशाच प्रकारे पंजुर्ली पृथ्वीवर उतरला. पुढे पाहूया गुलिकाचा जन्म. पंजुर्लीप्रमाणेच गुलिकाची कथा थोडी वेगळी आणि गूढ आहे. म्हटलं जातं की गुलिकाचा जन्म एका शापित दगडातून झाला. देवी पार्वतीच्या रागातून प्रगट झालेला तो दगड पुढे एका उग्र आत्म्याचं रूप घेतो. तो म्हणजे गुलिगा. गुलिगा हा पंजुर्लीचा सोबती आणि सावली. पंजुर्ली जिथे करुणा दाखवतो तिथेच गुलिगा न्याय देतो.